महत्वाची बातमी आहे। थेट जाऊया सेना भवनाबाहेर। शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या दादरमध्ये हंडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईत टँकर चालकांची मनमानी आणि या संपानंतर आम्ही कंटिन्यू म्हणते आता हे नवीन आले पण अंबी साहेबांच्या माध्यमातून आम्ही रोज आमचा तेच असते। दिवसांना 10 ते 15 जण फक्त पाण्यासाठी शाखेमध्ये येत असतात किंवा कार्यालयामध्ये येत असतात, बाकी काही नाही। मोर्चा निघालेला आहे। हाती फलक घेत निषेध नोंदवत यात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। जोपर्यंत पाणी नाही तोवर संघर्ष कायम असे फलक हाती घेण्यात आलेले आहेत। मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव आपण या ठिकाणी पाहतोय। टँकर असोसिएशनने जवळपास 4 दिवस संप पुकारलेला होता। त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात बहुतेक ठिकाणी पाणी निर्माण झालेली आहे। संप मागे घेण्यात आलेला असला तरी पाणी काही पूर्ववत झालेलं नाही, पाणी पुरवठा काही पूर्ववत होताना दिसत नाहीये। नेमक्या याच मुद्द्यावर आक्षेप घेत ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक होताना दिसतेय। दादरमध्ये सेना भवनाबाहेर ठाकरेंच्या सेनेकडून आता हंडा मोर्चा निघालेला आहे। काही काळ पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे। पोलिसांकडून आंदोलकांना समजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अविनाश डेगसकर यांच्याकडून। अविनाश, आपण पाहतोय की या ठिकाणी हंडा मोर्चा निघालेला आहे। संप तर मागे घेण्यात आलाय पण अद्यापही पाणी पुरवठा काही बहुतांश ठिकाणी पूर्ववत झालेला नाही आणि नेमका हाच मुद्दा ठाकरेंच्या सेनेने उपस्थित करत हंडा मोर्चाचं आयोजन केलंय। लागवी उभाटा शिवसेनेने मुंबईकरांवर जो होणारा अपुरा पाणी पुरवठा आहे, दूषित पाणी पुरवठा आहे, त्यानंतर येणारा कचरा कर आहे, या संदर्भात येत्या आठवडाभर हे उभाटाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत। या संदर्भात आज दादर येथे हा मोर्चा काढण्यात होता। उभाटाचा मोर्चा आहे, हा हंडा मोर्चा काढण्यात आलेला होता। पण मात्र या मोर्चाला पोलिसांची सुरुवातीला परवानगी नव्हती, पण आता त्याचा विरोध म्हणून पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचं वादात रूपांतर आपण जर व्हिज्युअल्स मध्ये पाहिलं तर त्याचे वादात रूपांतर झालंय। पोलिसांना अडवतात, त्यांना परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे तिकडे थोडासा गोंधळ झालेला आहे। शिवसैनिक मात्र नेहमीप्रमाणे तिकडे उभाटाचे शिवसैनिक मात्र नेहमीप्रमाणे तिकडे आक्रमक झालेले आहेत। पोलिसांनी विनंती केलेली आहे त्यांना की हा मोर्चा थांबवावा, मात्र त्याला रिस्पॉन्स न देता हे कार्यकर्ते पुढे निघत आहेत। सध्या वाद होण्याची शक्यता पाहता पोलिसांची मोठी कुमक तिकडे मोठ्या प्रमाणावर मागवण्यात आलेली आहे। अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी पोलिसांकडून अडवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पोलिसांनी विनंती केलेली होती, आंदोलकांना मागे सारण्याचा प्रयत्न केला जातोय पोलिसांकडून, पण आपण पाहतोय की आंदोलक आक्रमक झालेले आहेत। पोलिसांना न जुमानता आंदोलक पुढे सरसावलेले आहेत। अविनाशजी, आपण पाहतोय या ठिकाणी आंदोलक आक्रमक होत पवित्रा घेताना दिसतात। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड होण्याची शक्यता नाकारता येत नाही।
अशी शिवसेनेची नेहमीची स्टाईल राहिलेली आहे, जोही आंदोलन करावं ते आक्रमक स्वरूपातच राहील. या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं आता हा अंडा मोर्चा अग्रेसिव्ह केलेला आहे. पोलिसांना जुमानत नाहीये, पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी शिवसेना भवनच्या समोरून हा आंदोलन सुरुवात झालेली आहे आणि पण याच्यावर उपाय म्हणून आता हे मोर्चेकरी दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे नेहमीप्रमाणे शिवसेनेचा मोर्चा म्हणजे इकडे आक्रमक होणार आणि तो दुसरा मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. पालिकेवर मोर्चा काढणार याच्यासाठी ठाम आहेत आणि स्थानिक आमदार आहेत तिकडचे सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन सुरू झालेलं आहे. अगदी आपण दृश्यातून पाहतोय अविनाशी, श्रद्धा जाधव माजी महापौर सध्या बोलतायत. थेट जातोय आपण, काही सेकंद माफ करा, तुम्हाला थांबवते मी. परवानगी नाही आंदोलनाला म्हणून सगळ्यांना शिवसैनिक ऐका आम्ही इथून समजा मी दादरला गेले, मला पालघरला जायचंय, मला शिवाजीनगरला जायचंय. आम्ही सांगितलं माझा आता हंडा आहे. पोलीस कधी देतच नाही मोर्चाला, आम्ही जाणारच आहोत. अडवते तरी जाणार आम्ही तिथे. आम्ही आता मोर्चा घेऊन जातो, पोलीस अडवले तरी जाणार घेऊन हा जाणारच असा पवित्र आता आमदार महेश सावंत यांनी देखील घेतलेला आहे. सेना भवनामध्ये खरं तर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय. सेना भवनाबाहेर सध्या ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि हंडा मोर्चा निघतोय. पण पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यास आता सुरुवात झालेली आहे. पण पोलिसांना या ठिकाणी न जुमानता आंदोलक पुढे सरसावल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. आमदार महेश सावंत पालिका कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार या निर्धारानं आता पुढे सरसावलेले आहेत. अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत अविनाश ढेगसकर. अविनाशी, आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले आहेत. पोलिसांकडून हे आंदोलन किंबहुना हा मोर्चा सेना भवन परिसरातच रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण काही केलं तरी आम्ही पालिकेवर जाऊन धडकणारच असा पवित्र आता आमदार महेश सावंत आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी देखील घेतलेला आहे. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड होताना दिसते. ठाकरेंचे शिवसैनिक आहेत ते आता ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत. त्यांना हा मोर्चा काढायचाच आहे आणि हंडा मोर्चा हा जी साऊथ जे काही कार्यालय आहे, महापालिकेचे जे कार्यालय आहे तिकडे घेऊनच जाणार आहे. या पद्धतीने ते ठाम आहेत. उभाटाचे शिवसेनेनं अगोदरच ठरवलेलं होतं. या संदर्भात आदित्य ठाकरेंनी ट्विटही केलेला होता की या संदर्भात आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि टोटल या एका आठवड्यात 24 विभाग कार्यालयावर ठाकरे गटाकडनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं. त्यातली आजची सुरुवात काही दादरपासून सुरू झालेली आहे, सेना भवनापासून सुरू झालेली आहे आणि हा मोर्चा जी साऊथला नेणारच याच्यावर आमदार सावंत महेश सावंत ठाम आहेत आणि अशा पद्धतीने मोर्चा सुरू झालेला आहे. पोलिसांनी धरपकडी सुरू केली असेल, गाडी पण सुद्धा पोलिसांची आलेली आहे, पोलीस व्हॅन आलेली आहे. अविनाशी, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा आपण तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. पण ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. आमदार महेश सावंत यांना देखील आता पोलिसांनी धरपकड केल्याचा पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून ठाकरेंच्या सेनेच्या आंदोलकांची धरपकड आता सुरू झालेली आहे. माजी महापौर श्रद्धा जाधव यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून. स्वप्नील, काय घडतंय नेमकं तिथे? आपण दृश्यातून पाहतोय आमदार महेश सावंत यांना देखील आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आंदोलकांची धरपकड करण्यात येते. काय परिस्थिती आहे सेना भवनाबाहेर? आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे. जो पाणी प्रश्नासाठी जो ठाकरे गटाच्या आमदार पदाधिकारी प्रवक्त्यांनी जो मोर्चा काढला होता, हा मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे आणि शिवसेना भवन येथे यात आंदोलकांना जे आहे ताब्यात घेतलेला आहे. मुंबईवरती जे पाणी संकट आहे त्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशा प्रकारची मागणी ठाकरे गटाची आहे. त्यामध्ये टँकर चालकांचा संप, यामुळे मुंबईकरांवरती गरज पाणी संकट होतं आणि यानंतर मोर्चाची साथ जी आहे, हंडा मोर्चाची साथ ठाकरे गटाकडून घातली होती. मात्र काल जरी टँकरचा प्रश्न, पाणी प्रश्न आणि त्यांचा संप जरी मिटला असला तरी आज या ठिकाणी ठाकरे गटाकडून आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. या आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे. याबाबत आपण बघतो या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे सचिव
आहेत, तसेच आमदार महेश सावंत सुद्धा आहेत, साईनाथ सुर्गेचे सचिव आहेत, तसेच माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या या ठिकाणी श्रद्धा जाधव या ठिकाणी आहेत. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि व्हॅन जी आहे पोलिसांची या सर्व आंदोलकांना घेऊन या ठिकाणी निघालेली आहे. पुढे आंदोलन सुरूच राहणार अशी जरी भूमिका असली तरी तूर्त या ठिकाणी आंदोलकांना आंदोलनाच्या स्थळावरून पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. लागली हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय पोलिसांकडून. काही आंदोलकांना सुद्धा आता आपण नुकतंच पाहिलं तर आमदार महेश सावंत असू देत किंवा माजी महापौर श्रद्धा जाधव यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. काय नेमकं म्हणणं होतं, जर या मोर्चाला परवानगी मिळालीच नव्हती तर मोर्चाचं आयोजन का करण्यात आलं असा सवाल देखील आता उपस्थित करण्यात येतोय. या ठिकाणी मुंबईकरांच्या पाणी प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी हा खरंच मोर्चा काढण्यात आला होता. काल या संदर्भातली रितसर परवानगी सुद्धा महेश सावंत यांनी मागितली होती, तसेच त्यांनी पत्र मुंबई पोलिसांना सुद्धा लिहिलं होतं. मात्र परवानगी ही मिळाली नव्हती. तसेच मुंबई पोलिसांनी महेश सावंत यांना एक सुद्धा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये आंदोलन करू नये अशा प्रकारचे लिहिलं होतं. तसंच या ठिकाणी आंदोलकांकडून अन्य कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो अशा प्रमाणे सुद्धा शक्यता वर्तवली होती. त्यामुळे हा जो मोर्चा आहे तो काढू नये अशा प्रकारची खरं भूमिका पोलिसांकडून मांडली होती. मात्र तरीही शिवसैनिक जे आहेत ते शिवसेना भवनासमोर जमले होते. मोर्चा काढण्यास त्यांच्याकडे होते आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शक्ती प्रदर्शन हे शिवसेना ठाकरे गटाकडून अगदी स्वप्नील, माफ करा तुम्हाला काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. पुन्हा आपण ही बातमी सांगूया आपल्या प्रेक्षकांना. सेना भवनाबाहेर खरं तर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली होती. मुंबईतल्या पाणी प्रश्नासंदर्भात अद्यापही टँकर असोसिएशननं संप मागे घेतला असला तरी देखील मुंबईत म्हणावा तितका पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाहीये. मुंबईत पाणी पुरवठा होत नसल्या कारणानं आता मात्र ठाकरेंची शिवसेना संतापलेली आहे. मुंबईकरांना लवकरात लवकर पाणी मिळावं याकरता म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही असं प्रशासनाकडून सांगितलं जात असलं तरी देखील कुठल्याही प्रकारे आपण हा मोर्चा काढणारच आणि पालिका कार्यालयावर धडकणारच असा निर्धार शिवसैनिकांकडून करण्यात आलेला होता. आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सेना भवनाबाहेर जमण्यास सुरुवात झालेली होती. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा सुद्धा निघाला जवळपास संध्याकाळी 4च्या दरम्यान. पण त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणावर पोलिसांची कुमक त्या परिसरात दाखल झाली आणि शिवसैनिकांची आता धरपकड करण्यात आलेली आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई, मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची धरपकड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मोर्चाला परवानगीच नाही असं आता सांगण्यात येत आहे. अहो, आपण एकीकडे जर म्हणतो आम्ही संविधान मानतो तर संविधानामध्ये लोकशाहीचा एक भाग आहे ना, जे ज्यांना वाटतंय की आम्ही चिरडून टाकू आंदोलन, मग तुम्ही संविधानाला मानताय का? आम्ही शिस्तीने जर मोर्चा काढत असतील, गेली 3 वर्ष ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, ठिकठिकाणी पाण्याच्या छोट्या छोट्या पाण्याचे लाईन तोडलेले आहेत, दूषित पाणी येत आहे, कमी दाबाने पाणी येत आहे, पुरेसं पाणी मिळत नाही, तर लोकांनी रस्त्यावर उतरू नये. मग पोलिसांनी जबाबदारी आहे, पोलिसांची परवानगी द्या आणि शिस्तीने आमचं आंदोलन होऊ देत. तुम्ही धरपकड करता आणि हे करता, काय गुंड होता आम्ही? अगदी किशोरी गुंडांप्रमाणे आम्हाला वागणूक देऊ नका नागरिकांना. आमचा लोकशाहीला धरून संविधानाच्या माध्यमात राहून जर आम्ही विरोध करतोय किंवा आम्ही तुमचा नजरेत आणून देतोय की या मुंबईत 3 वर्षामध्ये काय घडतंय, तर त्याच्यावर उलट उपचार करा. धरपकड काय करताय? अगदी किशोरी आंदोलन करणं हे लोकशाहीचा एक स्तंभ आहे ना. खरंय खरंय किशोरीताई, पण जे म्हटलं जात आहे की या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नव्हती, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? तथ्य काय यात? आम्ही परवानगी मागितली होती, तुम्ही का नाही देत? तुम्ही दिली पाहिजे परवानगी. नको नको तिकडे जाऊन पोलीस बसतात तासन तास, ह्याच्या दारात त्याच्या दारात. तर तुम्ही तुमची कामं करा, आम्हाला आमचं काम करू दे नागरिक म्हणून. अगदी किशोरीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल.
आंदोलन काय चिरडताय, मार्ग काढा असा पवित्रा आता घेण्यात येतोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून। अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, पाणी व्यवस्थित मुंबईकरांना मिळत नाहीये, मिळत असलं तरी ते दूषित मिळते आणि नेमक्या याच मुद्द्यावर आज ठाकरेंची शिवसेना आक्रमक होताना दिसते। सेना भवनाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, पण यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची धरपकड करण्यात आलेली आहे। याच बातम्यांसह इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत, पण तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। या दृश्यांसह घेतो अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।